चिंतन सेवा, नामकाल्याची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व उत्सव समिती यांच्या माध्यमातून, यजमानाच्या माध्यमातून तथा आदरणीय हरिभक्ती परायण आमचे तबला विशारद आदरणीय श्री वैभवजी सोळंके पाटील यांच्या विशेष आग्रहातून, संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर काही वर्षापासून या उत्सवाला एक आगळं वेगळं वैभव प्राप्त झालेलं आहे, पण मला सगळ्यात आधी ग्रामस्थांना सांगावं वाटेल, हे वैभव मुळेच आहे, ध्यानात ठेवा। कारण या ठिकाणी आज उपस्थित सगळी कलाकार मंडळी जर पाहिली, साधू मंडळी पाहिली तर एवढी सामान्य गोष्ट नाही। कोण्या एका गावाने एवढे कलाकार एका गावात आणून दाखवा, पुढे बाकी काही बोलत नाही। पण एवढी मंडळी, आमच्या नशिबाला एक नीट भेटत नाही रोज, तर आज 4 मृदंग सम्राट आहे तिथे। हो हो, म्हणजे 4 वाजवायला शिकाळ धरावी एखादा असेल, पण कुठं बाजूला असेल एखादा। म्हणून मोठी मृदंग सम्राट, त्यामध्ये आदरणीय आपल्या मराठवाड्याचं वारकरी संप्रदायाचं एक नाव मृदंगाच्या क्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेणारी ही सगळी मंडळी, त्यामध्ये आदरणीय भरतजी महाराज पठाडे, आदरणीय आमचे ओंकार महाराज, आदरणीय आमचे विठ्ठल महाराज, आदरणीय आमचे विष्णू महाराज, ही सर्व गुणीजन मंडळी। आणि गायनाच्या क्षेत्रात आपण यूट्यूब उघडलं की ज्यांचे व्हिडिओ दिसतात आणि ज्यांच्या व्ह्यूजवर यमच्या पुढेच आकडे असतात, अशी दिग्गज गायक मंडळी, त्यामध्ये संगीत विशारद आदरणीय उद्धवजी महाराज शिंदे तथा आदरणीय श्री महाराष्ट्राचा निकोप आणि लाडका आवाज कैलास महाराज पवार, ही दिग्गज मंडळी आहेत। जशी कीर्तनकार मंडळी आहे, आपलं गायक मंडळी आहेत, वादक मंडळी आहेत, तशी सन्माननीय कीर्तनकार मंडळी सुद्धा आळंदीमध्ये अत्यंत साधनामय जीवन जगणारे, वारकरी संप्रदायाचा चाकुरीबद्ध प्रचार आणि प्रसार करणारे, ज्ञानोबारायचे सान्निध्य प्राप्त झालेले आमचे आदरणीय हरिभक्ती परायण करंजीकर माऊली, ज्यांची कीर्तन सेवा रात्री आपण श्रवण केलेली आहे, त्यांची उपस्थिती आज या ठिकाणी आहे। खरं तर कीर्तन झाल्यानंतर थांबणं काही त्यांना क्रमप्राप्त नव्हतं, पण माझ्याविषयी असणारं प्रेम, या परिवाराविषयी असणारं प्रेम, त्या प्रेमापोटी आदरणीय माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्या दोन्ही गुरु भगिनी, मला आदरणीय असणाऱ्या परम आदरणीय परमश्रद्धेय, ज्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या परमार्थाचे आम्ही काही धडे गिरवले, अशा यमुनाताई महाराज या ठिकाणी आहेत, आदरणीय तारामतीताई महाराज ह्याही या ठिकाणी आहेत। आणि सगळ्यात एक सन्मानाची, माझ्या दृष्टीने मोठ्या आनंदाची उपस्थिती म्हणजे ज्यांनी, मला सगळ्याला माहिती आहे मी अशा परिवारातला की परमार्थाचा सुतराम संबंध नाही, पण तरीही या जाग्यावर ज्यांच्यामुळे आलो त्या माझ्या सद्गुरुनाथ स्वामी रसानंदपुरीजी महाराज, सद्गुरुनाथांची उपस्थिती या चिंतनात आहे। हा माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे। या सर्व मंडळीची उपस्थिती आहे। आमचा सर्व हा आडोळ्यातील तरुण मंडळी यांचं संयोजन आहे, त्यामध्ये रोजच दातृत्व प्रत्येकाचं आहे, म्हणून या कार्यक्रमाला रूप प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये आजचं यजमानपद ज्यांनी भूषवलं ते आदरणीय किरणजी भाले, अजयजी भाले, या दोघांनी आज या कार्यक्रमाचं यजमानपद भूषवलं। त्याचप्रमाणे आज काल्याच्या महाप्रसादाची सेवा आपल्या गावचे भाचे पण जावाई पण आदरणीय आमचे माधवजी सोळंके पाटील, तेही हॉटेल सावली आळंदी यांच्या माध्यमातून आज अन्नदानाची सेवा आहे। या सर्वच मंडळीविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो। आज येताना मला थोडा वेळ झालेला आहे, पण जायला मी बिलकुल वेळ करणार नाही। हो, आणि येण्यासाठी वेळ होण्याचं कारण आहे, सध्या आरक्षणाच्या आंदोलनाचं एक अंग म्हणून रस्ता रोक आहे, जागोजागी रस्ता रोक आहे। फेटा बांधून निघालो आणि रत्नापूर जवळच मला अडवलं, पण त्याच्यानंतरही एका वारकरी पोरानं मला असं जंगलातून आष्टी फाट्यापर्यंत आणून सोडलं आणि मग आष्टी फाट्यातून मी इथपर्यंत आलेलो आहे। म्हणून एकच हो,
दुरोने आलो मी गा दुःख झाले दारुण, दारुण नाही दारुण, मोठं दुःख झालेलं आहे. पण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. पण ज्यांचं भेट होणार नाही असे सन्माननीय मंडळी या ठिकाणी मिळाले म्हणून आनंद आहे. म्हणून जसं दशरथ राजा म्हणतो कैकईचे दुःख विसरला राव आणि पाहुण्या भाव सुमित्रेचा, तसं आम्ही प्रवासाचं दुःख विसरलो तुमच्या सगळ्यांचा भाव पाहून, ही सगळी कलाकार मंडळी पाहून. काय मंडळी, फार गोड कलाकार मंडळी या ठिकाणी. मी मगाशीच म्हटलो की ही मंडळी एका गावाने एका जागी आणणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण आदरणीय आमचे वैभव महाराज हे या कलाकारांचे सगळे मित्रमंडळी त्यांच्या प्रेमापोटी, म्हणून तुकोबाराच्या प्रमाणात सांगायचं ठरलं तर माने पाचारिता नवे आरानू, यांना मानाने सन्मानानं जरी बोलवलं महाराज एक दिवस वाजून जा, एक दिवस तरी या, तरी यांना वेळ नाही. पण ऐसी येती लोकप्रीतीसाठी, प्रेमासाठी सगळी मंडळी एका जागी झालेली आहेत. आणि अजून एका जागी होण्याचं कारण काय, आम्हाला कार्यक्रम रोजच आहे पण आनंद कधीतरी अशा व्यासपीठावर लुटायला भेटतो. कारण सगळी एका जीवाची कलाकार मंडळी एका जागी आली, एक काय मिळतो, आनंदही मिळतो. आणि काय मिळतो त्याचं वैशिष्ट्य सांगतो. आनंद कधी मिळतो बापू, काय पाहिजे, पक्वाजा अर्धा गायक पाहिजे, पक्वाजा अर्धा गायक पाहिजे, गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे, कीर्तनकार अर्धा पक्वाजा अर्धा गायक आणि पूर्ण कीर्तनकार पाहिजे, तेव्हा आनंद येतो. विठाला वेळ जुळला की ज्ञानोबराच्या भाषेमध्ये पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी, का सुग्रने आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे, होती मग अवतरे हातो जैसा तैसे होतसी जी देवा, अवधानाची लवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी. असं चौगुणी आनंद मिळत असतो या दृष्टीची माणसं मिळाली तर. नाही तर अर्धा गायक आणि अर्धवट पक्वाजा भेटला, अर्धा गायक अर्धवट पक्वाजा बावळट कीर्तनकार एका जागी आला, हे सगळं चौपट होऊन जातं. पण या दृष्टीने सगळा मेळ जुळून आलेला आहे. तुम्ही एक लक्ष केलं नाही माझ्या बोलण्याकडे. जसं मी यांना अर्धा गायक म्हटलो, यांना अर्ध पक्वाजा म्हटलो, तसं मी माझे वर्णन करून घेतले, तुमच्या ध्यानात नाही आलं. पण असू दे, आता काय असेल ते. हा सगळा मेळ आहे. आज उत्सवाची सांगत आहे, सांगतेचा म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. त्याचं चिंतन आपल्याला अगदी थोड्या वेळामध्ये करायचं आहे. फार गोड अभंग चिंतनात आहे. काल्याच्या प्रसंगातला आहे की या अभंगातून तुकाराम महाराजांनी आम्ही सगळ्या गोष्टीची पर्वा न करता, कोण्याच गोष्टीची पर्वा न करता आम्ही कृष्णाच्याच पाठीमागे का लागलो, हा गोपाळाचा अनुवाद करणारा अभंग आहे. ऐका मंडळी, या जगामध्ये लोक आहेत ना, दोघाच्याच पाठी लागू शकतात, एक तर देवाच्या किंवा संसाराच्या. का बरं, आणि जगात तिसरी वस्तूच नाही कोणाच्या पाठीमागे लागायला. म्हणून आपल्याकडे वैशेषिक दर्शनात पदार्थ 7 आहेत: द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. हे 7 पदार्थ वैशेषिक दर्शनात आहेत. पण वेदांत दर्शनामध्ये पदार्थ 2च आहेत. ते म्हणतात एक आहे दृग, अनेक आहे दृश्य. दृश्य आहे हे सुद्धा सर्वनाम या दृश्य शब्दाला जुळत नाही, पण जग भासत, प्रतीतीचा विषय होत, म्हणून संगती लावण्याकरता वेदांतानं एक दृग मानलेलं आहे, आपलं दृश्य मानलेलं आहे. माफ करा, तुम्हाला दृग म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय हो? एकदम सोपं. जे डोळ्याला दिसतं ते दृश्य आहे आणि डोळ्याला ज्याच्यामुळे दिसतं ते दृग आहे. एवढं सोपं आहे. म्हणजे डोळ्याला जे जे दिसतं ते दृश्य आणि डोळे ज्याच्यामुळे पाहू शकतात ते आहे दृग, म्हणजे परमात्मा. सोपं करू का याला? म्हणजे मगाचीच बोललेलं वाक्य, एक दृश्य आहे म्हणजे प्रपंच संसार आहे आणि एक दृग आहे म्हणजे एक परमात्मा आहे. विठ्ठल. मात्र साधू संतांनी दृश्याचा विचारच केलेला नाही. मग त्यांनी दृगचा विचार केला, ते संसाराच्या मागे लागले नाही, उलट संसाराच्या नावे घालून, संसाराच्या नावे घालून, संसाराच्या नावे घालून, संसाराच्या नावे घालून
घालोया तुझे वाढता पुण्य धर्म केला पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरि भजनिये तब हिले जग 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 सराच्या नावे घालूनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला हरि भजनिये तब हिले जग सुखविला काय केलं यांनी? संसाराच्या नावे शून्य घालून या वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावाला शून्य घातलं म्हणजे संसाराकडे पाठ केली आणि देवाच्या पाठी माग लागले. खर तर मंडळी आपल्यासारखी काही मंडळी कधी कधी परमार्थ करतात ना, पण आम्हाला परमार्थ करून समाधान का नाही? वाक्य लक्ष देऊन ऐकलं तर कळलं. आम्हाला परमार्थ करून समाधान का नाही? लक्ष देऊन वाक्य ऐका. तुकाराम महाराज सारख्या साधूंनी परमार्था करता एक किंमत मोजली म्हणून समाधान आहे, आणि आम्ही परमार्था करता किंमत मोजायला लावतो म्हणून समाधान नाही. त्यांनी परमार्थ करता किंमत मोजली, फुकट नाही होत नाही. किंमत मोजल्याशिवाय हे समाज. एक सोपं बोलू का? या जगात कोणालाच काहीच फुकट मिळत नाही, हा सिद्धांत आहे. केल्या विना नवे हाती, सायास केलिया वाचून ते नाही, दिधल्या वाचून फळ प्राप्ती कैची. किती प्रमाण देऊ? या जगात फुकट काहीच मिळत नाही. हे आम्हाला परस्पराला भ्रम आहे. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, याला वाटतं याला फुकटचं भेटलं. आणि तुमच्या मनातलं बोलू का? तुम्हाला सगळ्याला वाटतं महाराज लोकांना फुकटचं भेटत, फुकटचं नाही भेटत मंडळी. एवढा फॅन जोऱ्यात चालू आहे. हो, दिवस अजून काय उन्हाळ्याचे लागलेले नाहीत, पण कीर्तन सुटल्यावर भेटायचं, माझा फेटा उघडून बघायचा. सगळा घामानं भिजलाय, घामाचा पैसा आहे हो. या जगात कोणालाच मिळत नाही, काहीच मिळत नाही, फुकट काही मिळत नाही. परमार्थाचं सुख सुद्धा दिल्याशिवाय मिळत नाही. हो, म्हणून श्रुती माता म्हणते त्यागेने के अमृतत्व मानशो. हो, त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होते. किंवा गीतेतलं वचन प्रसिद्ध आहे, त्यागा शांतीनंतर. त्यागानंतर शांती आहे. हो, त्यागानंतर. म्हणून या साधू संतांनी, तुकाराम महाराजांसारख्या साधूंनी सर्व संसाराला काडी लावली, जाळूनी संसार बैसलू अंगणी. कशाचाच विचार केला नाही महाराज, कशाचाच नाही. माणूस परमार्थाला पडल्यावर विचार कशा कशाचा करतो, म्हणजे कोण्याही मार्गावर लागल्यावर माणूस कशा कशाचा विचार करत असतो. पहिला करतो देहाचा, दुसरा करतो देह संबंधीचा, तिसरा करतो समाजाचा. जीवदृष्ट्या जडदृष्ट्या प्रपंचाचा करतो तो सोडून द्या. देहाचा, देह संबंधाचा आणि समाजाचा. महाराज या सत्पुरुषांनी या देवा करता देहाकडे पाहिलं नाही. देह जाऊ अथवा राहो, यांनी देह संबंधाकडे पाहिलं नाही. काय तुकोबरायचं प्रमाणे महाराज? देह आणि देह संबंधी निंदावी आणि इतर वंदावी श्वान शुकरी. येणे झाला माझ्या मीपणाचा झाडा. तुकोबरायचं ज्ञानोबरायन दृष्टांत काय दिला? 4 दृष्टांत दिले. आसक्तीरण भिष्वंग पुत्र दारा ग्रहादिषु. हो, पुत्र ग्रहादी आणण्याविषयी कसा अनासक्त असतो महात्मा? ज्ञानोबरायचे 4 दृष्टांत पहा. आधी घराबद्दल बघा. तो महात्मा घराबद्दल कसा अनासक्त आहे? ज्ञानोबराय म्हणतात, का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, घरावर तेथून असतानाही. रस्त्याला जाताना माणसाला जसं झाडाची सावली मिळते आणि माणूस जसा त्या सावलीत काही वेळ थांबतो, पण पुढच्या प्रवासाला लगेच निघून जातो. ही सावली कुठं पडली होती, ने झाड कशाचं होतं, आणि जमीन कोणाच्या नावावर आहे, माझं सातबाऱ्याला नाव लागल का, हा कसाच म्हणत नाही. तद्वत तो महात्मा या घराबद्दल असतो म्हणे. चला आता पुढे विचार करू. देहाच्या संबंधाने चर्चा पहा. काय ज्ञानोबराची उभी तिथंच
विठाला विठाला जो या देहावरी उदासू ऐसिया परी कैसिया परी उखिता जैसा बिढारी बैसविला आहे. जसं एखाद्या सज्जन माणसाला आपलं पैसे सांभाळायला द्या. भाऊ मी नदीत आंघोळ करून येतो तोपर्यंत पैसे धरा बरं. पण माणूस सज्जन पाहिजे. सज्जन माणसाजवळ पैसा दिला तर सज्जन माणसाच्या डोक्यात एकच असतं, अरे तो आंघोळ करून येईपर्यंत हा पैसा माझ्या हातात आहे. उदाहरण द्यायचं ठरलं तर कंडक्टर त्या पैशाबद्दल किती अनासक्त असतो त्याला पक्का माहित असतं. एसटी चढल्यावर गोळा करायचे आणि डेपो मध्ये एसटी गेली की जमा करायचे. बस उखिता जैसा बिढारी बैसविला आहे तसा तो देहावर असतो म्हणे. चला आता दुसरा विचार, बायको बद्दल त्याची बुद्धी कशी असते. ज्ञानोबाराने दिलेला दृष्टांत पहा. हो, सावली सरिसीची असे परी आहे हे नेने जे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. माणूस चालताना त्याची सावली सोबतच असते, पण माणसाच्या ध्यानात तरी असतं का सावली माझ्या सोबत आहे. जसं माणसाचं डोक्यामध्ये सावली डोक्यात सुद्धा नसते, माणसाच्या डोक्यात जर सावली असती ना तर माणसानं आपल्या पायात जसा काटा टोचू नये याचा विचार केला असता, तसं सावलीला काटा टोचू नये याचा विचार केला असता. पण माणसाच्या डोक्यात सावली नसते. सावली हॉटेल राहू द्या बरं लक्षात. पण गेले माधवराव. सावली सरिसीचे असे परी आहे हे नेने जे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. आता सगळ्यात महत्वाचं समाज आणि परिवार याच्याबद्दल त्या महात्म्याची बुद्धी काय असते. ज्ञानोबाराने दिलेलं दृष्टांत आहे का. आणि प्रजा जे झाली ते वस्तीकीर आली का गोरवे बैसली रुखातळी. महाराज जसं उन्हाळ्याच्या काळामध्ये उन्हामध्ये एखादा गुरुखी एखाद्या झाडाखाली जनावर थोपवतो, ते झाड सगळ्या जनावराला सावली देतं, पण ते झाड कधी म्हणत नाही ते बांडव माझं आहे आणि ते शिंगावालं माझं आहे, कधीच म्हणत नाही. तसा त्याचा समाजाबद्दल विचार असतो. एवढी किंमत साधू केवळ परमार्था करता मोजतो म्हणून समाधानाच्या राशीवर आहे. आणि आम्ही का समाधानाच्या राशीवर आहेत, राशीवर नाहीत. लयदा तोंडात मारून घ्यायला मला बरं नाही वाटत. तात्पर्य एवढंच आहे मंडळी, एवढंच आहे. त्यांनी किंमत मोजली ना, देहाचा विचार केला. देह जावो अथवा राहो, 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 देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, जनन सोडी सर्वथा, जनन सोडी सर्वथा. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, जनन सोडी सर्वथा, जनन सोडी सर्वथा. चरणन सोडी सर्वथा. हा ना, तुझी देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, चरण सोडणार नाही. देहाचा विचार केला नाही. चला, जसा या भगवत भक्ताने देहाचा विचार केला नाही, देह संबंधाचाही विचार केला नाही. बस बहुत कामे मज नाही आरानोक. काय म्हणते ती गवळ, बहुत कामे मज नाही आरानोक, एक सारिता तो पुढे उभे एक, आज मी टाकून आले सखडीक. तू कामने रचिली कव तू केव, गेले होवोनी नचले आता काही, गेले होवोनी नचले आता काही, आज मी टाकून आले सकळीक. पती सुताचा विसर पडला, तुझ्या मुरलीचा छंद लागला. ना देहाकडे पाहिलं ना देह संबंधाकडे पाहिलं ना त्याने समाजाकडे पाहिलं. लोक मला काय म्हणतील याची पर्वा केली नाही. ती राधा त्याच्या करता बदनाम झाली, पण तिनं त्या बदनामीचा विचार केला का कैलास महाराज.
कसं वाटतं ऐकायला? आमचे कैलास महाराज असले कीर्तनात मी एक वाक्य आवर्जून म्हणत असतो, देवानं या जन्मात जर मला आवाज देताना लईच कृपणता दाखवली, लय कंजूस झाला, इथं लय उदार झाला, व्हाय नव्हता पाहिजे एवढा, इथं मोकार उदार झाला, इथं कंजूस झाला बघा माऊली. कोण? देव. पण देवाने पुढच्या जन्मात मला कैलास महाराजासारखा आवाज द्यावा. काय नाही, पुढचा जन्म फक्त देवाचं भजन करण्याकरता. विढाला धर्म माझा तळला सारा, तळला सारा, पतिव्रता रे माझा जळला सारा, जळला सारा. तुझ्या पायी संसार माझा झाला पाठीमोरा, झाला पाठीमोरा. तुझे पायी संसार माझा झाला पाठमोरा, झाला पाठमोरा. एका जनार्दनी अवघ्या चुकल्या येर सारा, एका जनार्दनी सारा चुकल्या येर सारा, जनार्दनी अवघ्या चुकल्या येर सारा, एका जनार्दनी सारा चुकल्या येर सारा. जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे, जाऊ दे रे, कमल नयना, कमल नयना. जाऊ दे रे, जाऊ दे रे, कमल कमल नयना, कमल नयना, नयना. आम्हाला देवा तुझ्यासाठी, तुझ्या पायी संसार माझा झाला पाठीमोरा. संसार सोडला, सगळ्याला किप्पाने दिलं आणि आम्ही देवाच्याच माग लागलो. ते देवाच्या माग लागले. काय? माणूस बाजारात गेला. ऐकलं काय? बाजारात गेला. का हो? कसे दिले टमाटे? म्हणजे 500 रुपये किलो. ह्या टमाट्याला 500 रुपये खायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? 50 रुपये किलो लय झाले. मग टमाट्याला कोणी 500 रुपये किलो देतं का? नाही. मग इकडं पहा, तोच माणूस गेला सोन्याच्या दुकानात. कुठे गेला? सोन्याच्या दुकानात. सोन्याच्या दुकानात विचारलं, का हो कसं दिलं सोनं? म्हणे 63,000 रुपये तोळा. एवढं काय करायचं? ह्याला कायला पाहिजे 63,000 रुपये? म्हणे मग काय भाव? द्या 5-10 हजारानं. ते सोनं देईल का फटके देईल? नाही महाराज, टमाट्याला जी किंमत लागते ती किंमत मोजावीच लागते. सोन्याला जी किंमत लागते ती किंमत मोजावीच लागते. तशी देवा करता जी किंमत आहे ती किंमत मोजावीच लागते. त्याशिवाय मिळत नाही महाराज, मिळत नाही त्याच्याशिवाय. त्याची किंमत मोजावी लागते. एकच उदाहरण सांगतो ना, अभंगात प्रवेश करतो, कना कना 8 तास घेतो. एक राजाची राणी होती, फार मोठा राजा, सार्वभौम राजा. त्याची राणी होती. त्याची राणी होती, राणी होती, मोठी राणी होती, पण तिला भजनाची फार आवड होती. एकदा यात्रेत आली प्रयागराजला, तर तिचा जिथं मुक्काम होता त्याच्याच बाजूला काही वैष्णवांचं भजन चालू होतं. मग ती गेली भजनामध्ये जाऊन बसली. राजा बाहेरून आला. आल्याबरोबर विचारलं, राणी कुठे आहे? कुठे आहे राणी? दासीनं हात जोडला, खाली मान घातली. अगं मी तुला विचारतो राणी कुठे आहे? अगं तुला विचारतो. राजे माफ करा, काय सांग ना, गेली कुठं? राणी भजनात जाऊन बसली. म्हणून अक्कल आहे तिला? त्या भिकारड्यात भजनाला जाऊन बसली. तिला काही प्रोटोकॉल आहे का नाही? राणी आहे ती, असं कुठे बसायचं असतं? राजे आम्ही विनंती केली पण राणी साहेबांना ऐकलं नाही. जा तिला बोलून आणा. राजानं त्या राणीला बोलून आणायला लावलं. राणी आली. आल्यानंतर राणीनं विचारलं, जी काय जी जी भिकाऱ्या जाऊन बसते? तुला कळतं काय? आपली प्रतिष्ठा काय? आपला सन्मान काय? राणीला एवढं वाईट वाटलं, अरे या राजाला वैभवापुढे भजनाची किंमत नाही, भजनाची किंमत नाही. राजा झोपला पण राणी रात्रभर झोपली नाही, रडत होती आणि डोक्यात एकच विचार करत होती, ही जात आणि वैभव माझ्या परमार्थाच्या आडवा आलं म्हणजे. राणी रात्रभर झोपली नाही. सकाळी उठून राजा आणि राणी त्रिवेणी संगमावर प्रयागाला स्नानाला गेले. राणीनं जी बुडी मारली तर वर आलीच नाही, राणीनं जीवच दिला.
राणीने काय दिला? जीव दिला. जीव दिला. पुढच्या जन्मात ती राणी मरताना ही वासना निर्माण झाली की मला वैभवात उच्च जाती जन्म देऊ नको. उच्च जातीचे असल्यामुळेच म्हणतात ना, तू पाटलाची भजनात कशी गेली ग? अगं तू एवढी मोठ्या श्रीमंताची भजनात कशी बसली ग? ही श्रीमंतीने जातच आडवी येते ना. देवा अशी जात आणि श्रीमंती आडवी येऊ देऊ नको पुढच्या जन्मात. पुढचा जन्म तिचा शबर जातीच्या भिल्ल समाजात जन्म झाला. लहानाची मोठी झाली, लग्नाचं वय झालं. बापानं सांगितलं बाई तुझं लग्न आहे आता. तिची मेहंदी वगैरे लावणं झाली, सहज बाहेर आली आणि बाहेर येऊन पाहिलं तर बोकडाची रांग लावली होती. तिनं सहज विचारलं आईला, आई ही बोकडा असे का ग बांधले? अगं बाई तुझं लग्न आहे. बोकडाचा लग्नाचा काय संबंध आहे? अगं पाहुणे येणार उद्या. मग ही बोकडे कापायची आणि त्यांना मेजवानी द्यायची. आई माझ्या लग्नाकरता एवढ्या निष्पाप जीवाचा जीव घेते तू? नाही बाई, प्रतिष्ठेनुसार करावं लागत. प्रतिष्ठा आम्ही एवढी हलकट करून ठेवली मंडळी. खरं सांगा, लग्नात आम्ही कोणाला खाऊ घालतो? लग्नात आम्ही कोणाला खाऊ घालतो? सुदामराव जरा धाडसानं वाक्य वापरतो, जे खाऊन खाऊन माजले त्यांना. आपल्या इकडे तरी जरा बरं आहे. ह्या पुणे भागामध्ये लग्न करता एवढा अनाठाई खर्च करतात. महाराज मी एका लग्नाला गेलो पुण्यात, त्या वाकडला, आणि अक्षद द्यायला 5-6 बाया अशा फिरत होत्या. बरं अशा जसा इटभट्टीच्या एकाच साच्यातून काढले, सगळ्या त्या चपट्या नाकाच्या, त्या जापानच्या एकसारख्या. एवढा सुद्धा फरक नाही. मला प्रश्न पडायचा यांचे नवरे कसे ओळखीत असतील या दोन फरक यांच्यात. अशा त्या 5-6 पोरी. मग मी त्या मालकाला विचारलं, करवल्या कुठलच्या आहेत? ते महाराज जापानच्या आहेत. पण ह्या इथं कशा काय आल्या? महाराज फुकट नाही आल्या, 5 लाख रुपये खर्च आहे त्यांचा. त्या जापान मधल्या 5 पोरी 5 लाख रुपये देऊन अक्षदा वाट आहे. किती मूर्खपणा आहे, किती मूर्खपणा आहे. जेवणाला स्वयंपाक काय? हे 1758 पदार्थ त्याला. महाराज जुन्या काळात किती आदर्श लग्न होते. जुन्या काळात किती आदर्श लग्न होते. याला उदाहरण मी सांगतो 2 मिनिटात. बाबा तुमचं वय काय? तुमचं वय काय? नाही तुमच्या पुढचे 63. लग्न झालंय का? हा झालंय ना. लग्नात काय होतं पंक्तीला? तुमच्या लग्नात पंक्तीला काय होतं? बुंदी. तरी चांगलं झालं तुमचं लग्न. माझ्या बापाच्या लग्नात लापशीच होती म्हण. त्या मनानं बरं बुंदी लापशी बस असं. चला कुठून आलो बाजूला काय माहिती. ती म्हटली एवढे बोकडे माझ्या लग्न करता? बाबा बिलकुल नाही, जमणार नाही. ते म्हणले ओरे गप बसतो, आपल्या प्रतिष्ठेनुसार राहावं लागत. टेटस सांभाळावं लागते. शब्द लय बेकार आहे. टेटसनं राहावं लागत म्हणे आपल्याला. असं काही कसं राहून चालत नाही. लोक काय म्हणतील, बेकारासारखं लग्न केलं. पुरीच्या लक्षात आलं, बाप मला जाऊ देणार नाही आणि ह्या बोकडांना कापल्याशिवाय राहणार नाही. पोरगी रात्रीचीच उठली आणि पळाली. सगळा चर्चा चालू झाली. नवरी पळाली, नवरी पळाली. कोंबडी नाही बरं. कोण पळाली? नवरी पळाली. पोरगी पुढं पडायची, शिपाई मागं लागले. तिच्या लक्षात आलं आता मी किती पळाले तर हाय मला धरल्याशिवाय घरी नेल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्या निष्पाप जीवाचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. एक मेलेला सडका बैल होता. कसा होता? मेलेला सडका बैल होता. ती म्हणे मी कुठे लपले ते मला शोधून काढतील. लपायला एवढीच जागा सुरक्षित. सडक्या बैलाचा कोथळा फोडला आणि त्या सडका बैलाच्या पोटात जाऊन बसली. रात्रभर दिवसभर तिथे बसली. रात्र उदेली चांगली आणि 3-4 वाजता आता कोणी नाही याचा अंदाज घेऊन हळूच त्या सडक्या बैलातून बाहेर पडली. मला सांगा सडक्या बैलाचा वास किती चांगला आला असेल तिला. त्याच्यातून बाहेर पडली आणि म्हणली आता हा चिनी माता न फिरे माघारी. पुढे गेली. पंपा नावाच्या सरोवराच्या काठावर काही साधूच्या कुट्या होत्या. पण मी जातीतली आधम आहे, मला कसे ते आतमध्ये घेतील. बरं का झाडाच्या झुडपात राहायची. पण सगळ्या साधूच्या कुटियाच्या रस्त्याची स्वच्छता करायची. मतंग नावाचे ऋषी होते. त्यांनी पाहिलं कोणी व्यवस्था करतं. एक दिवशी मागावर राहिले आणि सकाळच्या वेळेला ही जेव्हा स्वच्छ करू लागली पोरगी तेव्हा तिचा हात धरला. कोण आहे तू? घाबरली ती पोरगी. घाबरली.
कोण आहे तू, इथे कशी आली? तिनं सांगितला सगळा इतिहास. माझ्या वडील माझं लग्न करत होते, निघाले. कागद तुझ्या बापाने शोधण्याचा प्रयत्न केला नाही? केला, पण मी सडक्या बैलाच्या पोटामध्ये जाऊन लपून बसले. महाराज साधूने विचारलं, कागद त्या बैलाचा तुला वास नाही का आला? ती पोरगी म्हणली, महाराज संसाराच्या दुर्गंधीपेक्षा ते दुर्गंधी लई बरी आहे. पण तुझं नाव काय? ती म्हणली, माझं नाव शबरी आहे. मला शबरीने रामाचं सुख भोगलं, पण त्याच्या करता एवढी किंमत मोजली, ध्यानात ठेवा. एवढी किंमत मोजावीच लागते. प्रमाण देतो 3. तो का म्हणे, व्हावे देहासी उदार, रखमा देवीवर जोडावया, सर्वस्वासी मुकावे, तेने हरिसी जिंकावे, सर्वस्वाचे साठी तरीच देवासवे गाठी. म्हणून ही किंमत मोजली. ठीक आहे, तुकाराम महाराजाला आम्ही विचारू, तुम्ही संसार जाळला, संसाराच्या नावावर शून्य ठेवलं, माग पाहिलं नाही, तुम्ही संसाराकडे पाठ केली आणि देवाच्या पाठी माग लागले. मनवणे जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी. आम्ही कोणाच्या पाठी माग लागलो? कान्होबाच्या पाठी माग लागलो. मग एक नियम आहे, काय? संसाराकडे पाठ केली, ठीक आहे, पण पाठ का केली? तो दुःखाचा आहे म्हणून, तो अशाश्वत आहे म्हणून. मग तुम्ही पाठ कोणाच्या पाठी माग लागले? देवाच्या. संसारात सुख नाही म्हणून देवाच्या पाठी लागले, संसारात समाधान नाही म्हणून देवाच्या पाठी माग लागले. पण संसारात सुख नाही, संसारात दुःख आहे, संसारामध्ये स्थिरता नाही, संसारामध्ये कोणताच आनंद नाही, हे ठीक आहे, याच्यामुळे तुम्ही सोडलं. कारण काय? आम्हाला संसार दुःखाचा सांगण्याची गरजच नाही, कारण ठाऊकची आहे. बघा, कोणाला माहितीये, कोणाला माहित नाही संसार दुःखाचा आहे म्हणून? सगळ्याला. बाबा 67 वय ना तुमचं? 63. लग्न होऊन किती वर्ष झाली? 81 ला लग्न झालं, म्हणजे मी जन्माला यायच्या आधी 2 वर्ष, म्हणजे 43 वर्ष झाली तुमच्या लग्नाला. संसारात सुख आहे का दुःख आहे? हा, बर. तुमचं वय काय भाऊ? संसार सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. 63 वर्षाचे म्हणतात दुःख आहे, 42 वर्षावाले म्हणतात दुःख आहे. कोणालाही विचारा, फक्त नवीन लग्न झालेल्याला विचारायचं. संसाराचं असे फक्त नवीन लग्न झालेल्याला विचारायचं नाही. का विचारायचं नाही? कारण नवीन लग्न झालेला संसार दुःखाचा वाटत नाही. त्याचं कारण असतं भरत महाराज, मांजर उंदरावर एकाएकी झडप घालीत. मांजर आधी उंदराचा अंदाज घेते. काय काय मांजरीला उंदराचा अंदाज यायला वर्ष लागत, पण आजकाल मांजरी मोबाईलने एवढ्या हुशार केल्या, एका महिन्यातच अंदाज घेतात आणि अशी झडप घालतात त्या उंदरा. माईकडे जाऊ देत नाहीत आणि बापाकडे जाऊ देत नाहीत. कोणाला? कोण? मांजरी. तुम्ही लय मनाला लावून घेऊ नका बरं, मी आपलं मांजरीचं उंदराचं सांगायला लागलो. अवघड आहे, अवघड आहे. म्हणून सगळ्यांनाच बरं जाऊ द्या, एकेकाला प्रश्न विचारत बसण्यापेक्षा सगळ्यालाच विचारू. ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं. यमुनाताई, तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी, एवढे ब्रह्मचारी सध्या आळंदीत भेटणार. वैभव महाराज तुमचं झालंय का? तुमचं झालंय का? वैभव झाले का? नाही. यांचे झालेत का? सगळ्यांचे हात वर केले काय? नाही. का केलं सांगू का? तुला सावध करतोय. ह्याने हात वर न करण्याचं कारण आहे, हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच होत नाहीये. तू वेळ झाली नाही मग सावध केलं. माझ्या गाडी जागा आहे, चालतंय ना ताई? चालतंय का? परवानगी ऐकून तोच बघ आता. विठाला विठाला. महाराज आम्हाला माहिती आहे संसार दुःखाचा म्हणून तुम्ही सोडला. फक्त एक सांगा, तुम्ही देवाच्या पाठीमाग लागले त्याचं कारण काय? बहुबरा 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 बहुबरा
सेवेसाठी आम्ही जीवाचा विचार न करता याच्या पाठीमागे लागलो. त्याचं कारण याच्या संगतीत चारा मिळतो म्हणे. कसा चारा आहे? त्या चाऱ्याला विशेषण दिलं बरा. पण एकदा नाही, द्विरुक्तीनं बी दिलं. बहु बरा, बहु बरा. बरा पण बहु बरा. हो, काय समाधीमध्ये बरं सुख आहे, पण परमात्म्याच्या संगतीत बहु बरं सुख आहे. वैकुंठवासी आमचे विठ्ठल बाबा घुले काय पाठात म्हणायचे, जेव्हा जेव्हा सुखाला बहु, पूर्ण, सर्व हे विशेषण येतं तेव्हा ते परमात्मा सुख घ्यावं असे ते संगती लावायचे. म्हणून याच्या संगतीत काय मिळतं? चारा मिळतो. पण कसा? बहु बरा, बहु बरा. खूप चांगला, खूप चांगला. का बरं दोनदा शब्द वापरला? प्रास पूर्ण करायचा होता म्हणून नाही. त्याचा एक अर्थ आहे, विवक्षित अर्थ आहे. काय? संसारात चारा आहे. काही चारे आधी बरे आहेत पण पुढं बरे नाहीत. विषय इंद्रिय संयोगात येतात अग्रे मृतोपमम, पण परिणामी विषमीव. हा चारा आधी बरा आहे पण परिणाम वाईट आहे. बरं, जया सुखाचा आरंभो, दावे काठिण्याचा क्षोभो. आरंभो कठीण आहे, येतात अग्रे विषमीव, परिणामे मृतोपमम. हा चारा आधी बरा नाही पण पुन्हा बरा आहे. काय आधी बरा आहे पण पुन्हा बरा नाही. काय आधी बरा नाही पण नंतर बरा आहे. पण याच्या संगतीतला चारा आधी बी बरा आहे पुढेही बरा आहे. विषयाचं सुखच आहे. विषयाचे सुख येते वाटे गोड, कुठे अवघड यमदंड. यावर गोड एक वैकुंठवासी जगन्नाथांना उदाहरण द्यायचे. एक राणी होती. त्या राणीला वाटायचं रोज मला नवीन गालीच्या पाहिजे झोपायला. आता राजाची कांता आणि मनाची आजोगे. राजा रोज गालीच्या आणायचा आणि ते गालीच्या टाकायचं काम एका नौकरानीच होतं, मोलकरणीच. ती रोज त्या गालीच्यावर हात फिरवायची, गालीच्या रोज नवीन टाकायची आणि हात फिरवता फिरवता म्हणायची, काय नशीब घेऊन आली राणी, हिला रोज एक गालीच्या. माया नशिबाला गोदड नाही नीट. खुशी झोप येत असेल याच्यावर, कसा डोळा लागत असेल याच्यावर. असं कोण करायची मनात विचार? दासी करायची. एके दिवशी ती म्हटली राणीला, याला अर्धा तास वेळ आहे म्हणली, बघूच म्हणली झोपून याच्यावर. ती आडवं पडली. दिवसभर काम करून शिनलेली होती, तिला डोळा लागला. तिला राणी आलेली कळालीच नाही. राणीनं पाहिलं, दीड दमडीची मोलकरी माझ्या गालीच्यावर झोपली. तिने आवाज दिलाच नाही. चाबूक आणला, फटाफटा फटके मारायला लागली. कोणाला? त्या दाशीला. दाशी उठली, हसायला लागली. राणी मारायला लागली, नोकरानी हसायला लागली. त्या राणीनं त्या दासीला विचारलं, अगं मी तुला मारते, तुला हसायला काय झालं? नाही नाही राणी साहेब, मला एक प्रश्न पडलाय म्हणली. काय? ह्या गालीच्यावर अर्धा घंटा झोपले तर 10 फटके पडले. तुमचं तर आयुष्य चालले म्हणे ह्याच्यावर झोपता झोपता. तुम्हाला किती फटके पडतील हे पाहून मला आश्चर्य वाटायला. विषयाचे सुख येते वाटे गोड, पण पुढे अवघड यमदंड. म्हणून महाराज म्हणतात, परद्रव्य परनारीचा अभिलाष. दुसऱ्याच्या धनाचा, दुसऱ्याच्या बाईचा जो अभिलाष धरतो ना, येतो नि हरास अवघी भाग्ये. हो, ऐका, शब्द जरा स्पष्ट वापरतो. तुकोबरायची भाषा आहे म्हणून वापरतो. लफड गोड लागत. पण तुकाराम महाराज म्हणतात, या लफड्यांनी सगळी भाग्य आपल्याला सोडून जातात. काही लफडे घटकेतच उघडे पडतात. घटका मांस, काहीला महिना लागत फटके खायला. मग घटका मांस पळ काही एका तासातच कळतात म्हणजे उघडे पडतात. आणि वर्ष लागे 3, नाही तर 3 वर्षात उघडं पडतच म्हणे. पण पतन ठरलेलं आहे. विठाला आचार आधी गोड लागतो पण परिणाम वाईट आहे. काहीचा आधी सुरुवात नाही का. ज्ञानोबाने दृष्टांत काय दिला? चंदनाचे खोड आणि सर्पी जैसे दुवाट. चंदन ठीक आहे पण त्याच्या भोवती साप असतात, त्याचं काय? पण परिणामी चांगला आहे. पण आम्हाला याच्या संगतीत कसा मिळाला? याच्या संगतीत चारा आम्हाला बरा बरा. हा आधी चांगला नंतरही चांगला. एकच ज्ञानोबराची गवळण सांगतो पुढे जातो. ऐका ज्ञानोबराची गवळण आहे. योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनि जन ध्यानी, योगिया मुनि जन ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनि जन ध्यानी, योगिया मुनि जन ध्यानी.
योगिया मुनी जनधारी योगिया मुनी जनधारी योगिया मुनि जनधारी योगिया मुनि जनधारी ते सुख आसनी शयनी ते सुख आसनी शयनी हरि सुख पावले रे हरि सुख पावले पावले या चरणातले गमत आहे बरं चिंतकाच्या लवकर लक्षात येईल योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी योगियाला आहे पण आसनी शयनी नाही भोग्याला आसनी शयनी पण ते नाही योग्याला ते आहे पण आसनी शयनी नाही भोग्याला आसनी शयनी सुख आहे पण ते नाही आम्हाला आसनी शयनी पण ते विठ्ठला बहुबरा या सांगा ते मिळे चारा असं असल्यामुळे मनवणी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी आम्ही या कृष्णाच्या पाठीमाग लागलो पण एवढंच आहे का याचा अजून एक विशेष आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात बरवा 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 दिसे बरवा बरवा आदी से बरवा 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 दिसे बरवा बरवा दिसे बरवा 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 दिसे जीवे साथी मानवो जीवे साथी मानवो जीवे साथी मानवो जीवे अजून आम्ही याच्या संगतीला का लागलो त्याचं कारण नाही म्हटलं एक तर याच्या संगतीत चारा चांगला आहे आणि दिसायला बी लय सुंदर आहे बरवा बरवा दिशे याचा काय संबंध आहे याचा संबंध सांगतो तुम्हाला एका बाईनं 25 लिटर दूध गोळा केलं किती 25 लिटर आणि सगळं दूध घोटून 8 लिटर केलं मस्त घट्ट बासुंदी केली त्याच्यात काजू टाकले बदाम टाकले केशर टाकला पिस्ता टाकला वेलदोडे साखर अजून काही टाकायचं का टाकायचं काही गांजा असून काही बी सांगा तुम्ही टाकायचं याच्यात असा टाकली बासुंदी आणि तयार केली बासुंदी किती भारी अशी बासुंदी तयार केली पण जो वाढायला आला बासुंदी वाढायला जो आला त्याच्या नाकातून शेंबूड गळत होता कानातून पू येत होता डोळ्यात चिपड जमा झाले होते केस इचकलेले होते त्याच्यावर वातारा चलू लागले म्हणलं महाराज घेता का बासुंदी खाऊ चांगला आहे का नाही चारा चांगला आहे का नाही चांगला आहे पण देणारा असा कुचळ असलं तर आवडतं का ते नाही आता याच्या उलट पहा
एका बाईनं 1 लिटर दुधात 10 लिटर पाणी टाकलं. कमी झालं का अजून टाकायचं? नाही, गंगा शेजारी म्हणून विचारलं तुम्हाला, बाकी काय. 1 लिटर दुधात किती पाणी टाकलं? 10 लिटर. 1 किलो रवा भाजला वाकडा तिकडा, केली त्याची खीर. पण वाढणारा कसा आला? अप टू डेट पांढरे शुभ्र कपडे घालून त्यानं ताटामध्ये चमकीचा कागद आथरला, गुलाबाच्या पाकळ्या चौकून त्याच्यात ती वाटी ठेवली आणि घेता का खाऊ वाटतं का नाही? ते हॉटेलमध्ये असंच असतं. ज्याने हॉटेलचा स्वयंपाकघर पाहिलं ते हॉटेलमध्ये कवाच जेवणार नाही असं मला वाटतं. तसे 1-2 हॉटेल अपवाद आहेत, सगळ्याच हॉटेलमध्ये असं नसतं. म्हणून पदार्थ कसाही असो, देणारा व्यवस्थित असला कि बरं वाटत. तसं याच्या संगतीत चारा चांगला आणि दिसायला बी लय देखना. किती देखना आहे याच्या करता एक लीला पाहू आणि पुढे जाऊ. लय देखना आहे हा दिसायला, किती सुंदर आहे. ऐका याचं सौंदर्य. तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे. याचं सौंदर्य सगळ्याला वेधून घेणार सौंदर्य, वेधून घेणार. कसं वेधतं पहा. काय झालं, कृष्णाचं मुख पाहावं असं सगळ्याच गोपिकांना वाटायचं. पण कृष्णानंदाच्या वाड्यामध्ये तिथं कसं जायचं? मोठ्याच्या घरी सरळ जाता येत नाही, पण गोपिका काही ना काही निमित्त करायच्या. पण मिस पाणी याचे गोविंदाची चट, पण इच्छा कशाची? कृष्ण दर्शनाची. एक गोपी यशोदेच्या दारात आली. यशोदे, ह्या यशोदे. यशोदे कोण आहे? मी ललिता. हा, काय काम आहे ग? काय नाही, टोपलंभर शेण पाहिजे होतं. आता गोकुळात शेण कमी होतं का नंदाच्या वाड्यावर आणायला? पण निमित्त कशाचं आहे? शेणाचं. पण अपेक्षा कशाची आहे? कृष्ण दर्शनाची. टोपलं घेतलं. यशोदा म्हणली, बाई तुला काय पाहिजे ते घे, गोठ्यात जा. टोपलं घेतलं आणि गोठ्यात गेली. शेणाचा एक पोटा घ्यायची, टोपल्यात टाकायची आणि बघायची काय पाहिजे. कृष्ण. प्रत्येक पोटा टाकायची, इकडे तिकडे पाहिजे. कुठे? भोवती पाहती अवलोकनी, नैनी न दिसे शारंग पाणी हो. आणि देवाला उत्कंठा झाली. देव जवळ आला आणि त्याच्याकडे पाहून हसला. पाहिल्याबरोबर पाहिली वेध लावी. तेने वेदियले मन, तेने वेदियले मन, तेने वेदियले मन. तेने वेदियले मन, तेने वेदियले मन, तेने वेदियले मन. पाहिला 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 नंदनंदन. वा 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 वा. पाहिलं अशी भुलली महाराज. ती शेणाचा पोटा उचलायची, टोपल्यात टाकायची, उचलायची, टोपल्यात टाकायची. टोपलं भरलं तरी तिला भान नाही, एवढी देहभान विवर्जित झाली. कृष्ण मला ही अशीच राहिली तर काही करील. जवळ गेला. ए गोपी, मग भानावर आली. काय रे काय रे? अगं माझी माय टोपलंभर शेण ने म्हणली. म्हणली किती नेते काय? लागली नाही शिग आता. चल उचल, चल ने. ती म्हणली कृष्णा एवढं टोपलं उचलून देतो काय रे तू? ती म्हणली तुला कळतं का काय? मी एवढा लहान, तू एवढी मोठी. मी पडलो आपला नाजूक उमेश महाराजासारखा, तू झाली माऊली महाराजासारखी.
आणि टोपलं मला कसं उचलायचं. अय म्हणले डुकरा लय नाटक करू नको, नाका पृथ्वी उचलतोस तू, तो सगळा 7-12 माहिती म्हणजे मला उचल. हो, कारण परमात्म्याचा अवतार महिमा, परमात्मा निर्गुण निराकार रूपानं, परमात्मा माया विशिष्ट ईश्वर रूपानं आणि परमात्मा सगुण साकार रूपानं गोपिकांनी जाणलेला होता. सगळी प्रमाणित पण विस्तार आता करत नाही. उचल म्हणले ते उचलेल पण फुकट नाही उचलायचं. काय देशील मला. कृष्णा तुम्हाला टोपलं उचलून दिलं ना, मी तुला एक लोण्याचा गोळा देईल म्हणले. नक्की. हा नक्की म्हणले. ठीक आहे. पण का ग गोपी म्हणले, हे तू एक देणार आहे ठीक आहे, पण तू किती टोपले शेण नेणार आहे. नेणार आहे 10-15 टोपले. बगर मान न्यायचं तेवढं नाही, तुला काय लागलं नाही. पण हे टोपले मोजायचे कसे म्हणजे. मी उचलून द्यायचे 10 आणि तू 9 म्हणलं, तो काय भरोसा. वाशी जाऊन तर वापस आणलंस तो आम्हाला. तो काय भरोसा. तिला कृष्णा आपण मोजू म्हणजे. अगं पण मोजायचे कसे. ऐका बरं कृष्णाला काय म्हणते गोपिका. कृष्णा तू एक टोपलं उचलून दिलं की 1 क्षणाचा टिपका तुझ्या गालावर लावीन म्हणले मी. चालेल मला. एक टोपलं उचललं की शेणाचा टिपका गालाला लावला, दुसरं उचललं दुसरा लावला, तिसरं. गोपी हिला तृप्तीच व्हायला याच्या दर्शनाची. तिला जरा पुढे जाऊ दिलं देवानं, 2-4 शेणाची टिपके लावून घेतली. एवढा चालू येऊ 2-4 टिपके लावून घेतली. आणि आता तोंडावर शेणाचा टिपका लावायला जागाच राहिली नाही. आता मला सांगा, माणूस सुंदर दिसण्याकरता शेण लावतो का फिरून लावतो. फिरून कोणाला. माणूस सुंदर दिसण्याकरता काय करत नाही. आपल्यासारखा केविलवाना प्रयत्न कोणाचाच नाही. माणूस एका देहाच्या संबंधाने किती सापना वापरतो नुसत्या मोजा. अंगाचा एक, जो अंगाला चालतो तो तोंडाला चालत नाही. तोंडाचा फेसवॉश वेगळा. किती झाल्या 2. जे तोंडाला चालतं ते केसाला नाही चालत. केसाचा 3. पण जो केसाला चालतो तो कपडे धुवायला चालत नाही. कपड्याचा 4. म्हणजे कपडे धुवायला चालतो तो फरशी पुसायला चालत नाही. फरशीचा 5. जो फरशी पुसायला चालतो तो कपडे धुवायला चालत नाही. कपड्याचा 6. जो कपडे धुवायला चालतो तो टॉयलेट घासायला चालत नाही. टॉयलेटचा 7. बरं जो टॉयलेटला चालतो त्यानं दात घासाय काय हरकत आहे. काहीचे दात तसेच झाले आहे ना, काय हरकत आहे. पण दाताचा साबण वेगळा, त्याला म्हणतात पेस्ट. किती झाले साबण 8-9 झाले. पण एवढं लावले चिपड आहे ते आहेतच. सकाळी नाकात मेकड आहे ते आहेतच. काय आपलं सौंदर्य. एरवी आपल्याला सौंदर्य प्रसादानं लावावं लागतात तेव्हा सुंदर दिसतो. पण परमात्म्याच्या तोंडाला शेण लावलं तरी त्याचं तोंड कसं दिसतंय एका कवीने वर्णन केले. संस्कृत कवी आहे तो. कवी म्हणतो, गोमय मंडित भाल कपोलम. गोमयानं मंडित आहे भाल आणि कपोल. चेतस चिंतय चिन्मय भासम. पण त्याच्याकडे पाहिल्यावर चिन्मयाचा भास होतो. एवढं त्याचं सौंदर्य सुंदर आहे. असं सुंदर रूप पाहिलं आणि ती गोपी म्हणजे कृष्णा थोडं नाच बरं. कृष्ण म्हणला मला काय देशील. ओंजळभर ताक दे. आणि ओंजळभर ताका करता नाचायला सुरुवात केली. आणि ती सखी काय म्हणते. सखी बाजे पग पैंजनी. सखी बाजे पग पैंजनी. सखी बाजे पैंजनी. सखी बाजे पैंजनी. सखी बाजे पग पैंजनी. पैंजनी सखी बाजे पग पैंजनी. सखी बाजे पग पैंजनी. सखी बाजे पग पैंजनी. काली बनमाली कभी निराली. जोहे मन जोहे जियारा जोहे. भवे कमान किए दान तान. मुरली की तान करे मधुर गान. मारे जबान है गई जान. संग बाजे पखावज. संग बाजे पखावज.
पाजे पकावज संग पाजे पकावज संग पाजे पकावज संग पाजे पकावज आवाजावर आवाज व्होल्टेज कमी पडायले काय आता पहिल्या लेवर संग बाज पखा बाजे मोहन पग पैजनी सखे बाजे पग पैजनी सखे बाजे पग पैजनी सखे बाजे पग पैजनी सखे बाजे पग पैजनी महाराज एक पंचवार्षिक ठीक आहे काही काळापुरतं ठीक आहे एका जन्मापुरतं ठीक आहे पुन्हा पुन्हा याच्या पाठीमागे लागण्याचं कारण काय अभंगाचं शेवटचं चरण उडता उडती तुका उडता उडती तुका उडती उडती तुका उडती उडती तुका तुका उडता उडती तुका उडता उडती तुका उडता उडती पुढती पुढती तुका 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 सुखला सुखविता लोका सुखवितो लोका सुखवितो लोका सुखला सुखवितो सुखला सुखवितो लोका सुगला सुखवितो लोका सुखवितो लोका सुखवितो लोका लोका सुखवितो लोका सुखवितो लोका सुखवितो नासक्याविषयीची चटक लागली तर माणसाला सुटत नाही. मी 2006 साली पुण्याला ऍडमिट होतो दवाखान्यात. कमरेत गाठ होती ती काढण्याकरता. तर माझ्या शेजारी एक पेशंट आणून टाकला होता. त्याचं दारू पिऊन लिव्हर खराब झालं होतं. बरं ते घरी राहिल्यावर
कोणाचंच ऐकत नव्हता. मग त्याच्या घरचे म्हटले महाराज डॉक्टर, महाराज तिथं तोंडाला म्हणजे डॉक्टर याचं काय खाटचं भाडं होईल ते आम्ही भरतो, पण याला इथंच ऍडमिट राहू द्या. आणि ते केलं ऍडमिट कुठं, माया शेजारच्या खाटावर, संताची संगती ते माया शेजारी. एके दिवशी ते मला म्हणतो महाराज काय खरंच देव आहे का? हे कोण विचारतो मला? ते देवडे देव आहे का? मी आहे. मला भेटल का? म्हणजे देवाला मनापासून हाक मार भेटल. आपी चेत सुदुराचार पण भजते माम नन्य भाग, नक्की भेटल. पण मी त्याला विचारलं का रे देव जर भेटला तर तू देवाला काय म्हणशील? म्हणजे देव जर भेटला तर देवाला एकच म्हणेल पुढच्या जन्मात दात एक दे पण लिव्हर 32 दे. एक दंताय विद्महे, एक असलं तरी चालत पण लिव्हर 32 दे. जीवित्वाचा विचार करत नाही माणूस, केवळ चटके पोटी. आम्हाला तसंच झाल्यामुळे पुढते पुढते तो का सोकाला आणि आता दुसऱ्याला सोपवतो. कशा करता? या काल्या करता. एक प्रमाण सांगतो थांबतो. याच्या संगती जो चार आहे त्या चाऱ्याला आज शब्द आहे काला. आणि तो कसा आहे? तो का म्हणे आला चवी रसाळ हा काला, अत्यंत चवदार आहे. रस 6 आहेत माणसाकडे, आंबट आहे, तुरट आहे, खरट आहे, कडू आहे, तिखट आहे आणि गोड आहे. पण माणसाला आवडणारा रस कोणता आहे? गोड. कोणाला विचारा. ओ महाराज, ओ महाराज तुम्हाला कडू आवडतं का गोड? तुम्हाला आंबट आवडतं का गोड? तुम्हाला तिखट आवडतं का गोड? गोड. तुम्हाला खरट आवडतं का गोड? तुम्हाला तुरट आवडतं का गोड? गोड. तुमचं कसं आहे? सगळ्याला गोड. गोड सगळ्याला चालत नाही पण आवडतं सगळ्यालाच गोड. आणि ज्याला चालत नाही त्याला तर लय खायची आग. डायबिटीस वाल्याला लय गोड खाऊ वाटत, हिरवी नाही खावटत माणसाला. मी ज्ञानोबाऱ्याच्या सोहळ्यामध्ये हॉटेलमध्ये उभा होतो, पाऊस येत होता म्हणून, आणि तिथं भजन जिलेबी तळायचं काम चालू होतं. एकानं माझ्या समोर 1/2 किलो जिलेबी 4 प्लेट भजी खाल्ले तळलेले. आणि एवढं खाल्ल्यावर हॉटेलवाल्याला म्हणतं 1 कप चहा ठेव बगर शक्कर. मला बगर शक्कर खा, मला डायबिटीस आहे. एवढं खाल्ल्यावर मला तो एक फोटो देतो का? कायला मी हॉस्पिटलमध्ये लावाय. त्याच्याकडे पाहून जगतं ना काय डायबिटीस वाले. गोड आवडतं माणसाला. बरं गोड शब्द फक्त रसवाचक आहे असं समजू नका. काय मृदंग गोड वाजवला चाटून पाहिलाय काय? आनंद मिळाला. काय चाल गोड म्हणली हो? रसवाचक नाही, आनंदवाचक आहे. तुम्हाला सांगतो आनंदवाचक म्हणजे त्यातून आनंद मिळाला. तसा या काल्याला चव बी भारी आहे आणि याच्यातून आनंदही मिळतो. कसा आनंद मिळतो? उदाहरण देतो. चूल पेटलेली आहे, त्याच्या लोखंडाचा तवा टाकलाय, त्याच्या हिरव्या मिरच्या टाकल्या, 2 पळ्या तेल टाकलं, चांगल्या मिरच्या भाजल्या, त्याच्या लसण टाकायचा काय? लवकर बोला, मिरच्या करपायला लागल्या, त्याच्या लसण टाकला, एक भाकर पालती टाकली वापण्यासाठी मिरच्या, मग भाकर काढली, एवढं जाड मीठ टाकलं, एक लुटी घेतली पितळाची, त्याला रगडलं. खरं सांगा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय? आणि माणूस जेवाय बसला लिंबाच्या सावलीला, संग भुईमुगाच्या शेंगा, प्यायला ताक, कळण्याची शिळी भाकर. नवरा म्हणते वाट ठ्यासा. बस झाला आता खायला बरं वाटतं, पण सकाळी त्रास होईल, वाढ. पण एवढा ठेसा का खाता? म्हणजे ठेसा लईच गोड लागायला लागलाय. ठेसा तिखट आहे का गोड आहे? गोड का म्हटला? इथं गोड शब्द रसवाचक नाहीये, इथं गोड शब्द आनंदवाचक आहे. तसा या काल्यात आनंद आहे आणि रस पण आहे. हा रस आनंदाचा. म्हणून हा काला खाण्याकरता आम्ही सोकलो आणि लोकाला सोकवणार. विढोबा कारागृहातला परमात्मा मथुरेमध्ये मथुरेतून गोकुळात नेऊन सोडला. गोकुळात लहानाचा मोठा झाला, लहानाचा मोठा जाऊन त्यानं छोट्या छोट्या गोपाळाची संघटना केली आणि गोपाळाला विचारलं का रे गोपाळांनो, गोकुळात तेवढं दैदूत तुपलोनी असताना तुमची तब्येत एवढी का खराब झाली? फार उमेश महाराजसारखे वाळून गेले तुम्ही.
तिला काय करावं देवा, दूध जातं डेअरीला, चटणी भाकर डेअरीला, कशात भीती वाढायच्या? अरे तसं नाही रे, आईला मागत जा. पण काय सांगावं महाराज, माय देतच नाही, म्हणजे चोरून खायचं. कृष्ण म्हणला, गोपाळ म्हणले देवा आम्हाला चोऱ्या येत नाहीत. भगवान म्हणले मी शिकवतो. आणि भगवंतानं सगळे गोपाळ चोरीमध्ये ट्रेन केले. असे ट्रेन केले महाराज. त्यांना सांगितलं चोरीला जाताना हळूहळू चाला, चोरीला जाताना हळूहळू चालायचं असतं, कोणी कोणाशी न बोला. चोरीला जाताना कोणी कोणाशी बोलायचं नसतं. चोरीला जाताना असं गावठाणाचं घर बघायचं ना, असं तुटक वड्याच्या पलकडचं घर पाहून एकांताचे, एकांतातलं घर पाहायचं म्हणजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या घरात माल आहे त्याच घरात जायचं. यात जाताला इंदिरा आवास मध्ये, तिथं अन्न सुरक्षेच्या गावात सोडून काही भेटायचं नाही. असे गोपाळ ट्रेन केले. आणि गोकुळात देवाने एवढ्या चोऱ्या केल्या, धुमाकूळ घातला, गवळणी त्रस्त झाल्या. आणि यशोदेला गाराने सांगू लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. दुसरी आली दामोनी, म्हणे गबाय काय केली करणी. पतीची दाढी माझी नेली, दोन्हीची काठ देवोनी. काठबाई कोणाशी सुटेना, काठबाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा गाणा, यशोदे बाळ तुझा गाणा, बाळ तुझा. काय केलं काय माझ्या पोरानं, तुला काय सांगू यशोदे. परवा आला आमच्या घरा, परवा आला आमच्या घरा, परवा आला आमच्या घरा, परवा आला आमच्या घरा. दारी निजला होता म्हातारा, निजला होता म्हातारा. दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा. घेऊन ताकाचा डेरा सैरा. वाह, असा डेरा फोडला. क्या बात है, वाह. म्हाताऱ्यानं जुन्यातलं खाल्लेलं म्हणून टिकलं. आता आज गारानं नाही, तुला मी गोड जेवणाची पावती घेऊन आली असते पत्रिका. पण यशोदेला खरं वाटत नाही, माझं पोरग तसं नाही. यशोदा म्हणते दुसऱ्यांदा यायचं तर मुद्दे मला सह या, पण हा मुद्दे मला सह सापडत नाही. एक गोपी म्हणजे कसा सापडत नाही त्यांनी एकदा माया घरी येऊन दाखवा म्हणली. हिच्या घरी आलं, तिच्या घरी आलं, माया घरी येऊन दाखव म्हणा, मग बघन म्हणली. तिला लय भूषण, तिला वाटायचं माझ्यासारखे हुशार आडोळ्यात आपलं गोकुळात कोणी नाही, कोणी नाही. महाराज तिनं काय केलं, भली मोठी भाकरीची परात घेतली, त्याच्यात पाणी भरलं, ते शिक्यात ठेवलं, त्याच्यात एक पातेलं पालतं टाकलं, त्याच्या लोण्याचं गाडगं टाकलं, त्याच्या खाली बाश टाकली, झोपली. ती म्हणली कृष्ण आला की शिक्क्याला धक्का लावणार, शिक्क्याला धक्का लागला की पाणी सांडणार, पाणी सांडलं की मला जाग येणार, मला जाग आलं की त्याला रंगी हात पकडणार. आणि मग बघते यशोदी काय म्हणते. तिनं एवढा मनसुबा आखला, पण तिला काय माहिती चतुर येत हा चतुराचा शिरोमणी. यानं सांगितलं गोपाळांनो, रोज जर आपण खडे गोटे सराटे घेतो तशी आज कमळाची देठ घ्या रे. म्हणजे कशा करता, सांगितलं तेवढं करा म्हणे. भगवान हळू तिच्या घरात गेले. लक्ष द्या बरं, ते कमळाचं देठ परातीत सोडलं, असं पाणी ओढलं आणि तिच्या पलंगावर झोपली होती गादी बाजाव त्याच्यावर सोडलं. 5 मिनिटांमध्ये बंधारा रिकामा झाला, सर्व क्षेत्र ओलिता खाली आलं. कृष्णानं लोणी खाल्लं गेला. सकाळी उठून गोपी पाहती तर पाहती गवळण येतवती पालती दुधाने. बाया बाया घोटाळा झालाच म्हणली. आणि सहज खाली पाहिलं तर गादी ओली. तिने बाई गादी कशी काय ओली झाली, मला तर तशी सवय नाही. नाही, तुमचा गैरसमज होते काहीतरी. तशी म्हणजे पाण्याचा तांब्या उशाला घ्यायचा आणि झोपीमध्ये लवंडून द्यायचा, अशी तुमच्या डोक्यात आलं होतं. तसलं काही नाही. अशा अनेक खोड्या केल्या पण तो काही सापडे ना. भगवान म्हणले पुढे बोध करणे आहे. एके दिवशी भगवंतानं घरात खोडी केली. काय केली, पकवायचीत म्हणून तेवढी गवळण म्हणतो थांबतो. काय केलं, पाणी पितो आधी.
यशोदा सकाळीच उठली आणि तिने मंथन चालू केलं आणि डेऱ्याचा आवाज येऊ लागला, घुम घुम घुम. आवाज कसा येतोय का? घुम घुम करते, घुम 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 करते, घुम 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 करते, घुम घुम करते डेरे घुमती. टाळ्या वाजवा एकदा. जे आम्ही तोंडातून बोलतो ते पकवाजातून बोलून दाखवलं. परत का फिरसे करा शूटिंग मग. घुम घुम करते, घुम 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 करते, घुम 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 करते, घुम घुम करते डेरे घुमती. आनंदल्या गौडनी गौडनी छंद छंद डोलते. आनंदल्या गौडनी गौडनी छंद छंद डोलते. डेऱ्याचा घुमघुम आवाज आला. कृष्णाला जाग आला. कृष्ण गेला त्या डेऱ्याकडे आणि आईचा रवी दोर पकडला रे डेऱ्याचा. यशोदा म्हणली, कृष्णा सोड बरं, सोड. तुला काय देऊ? चक्री भौरा विटी तांडू, विटी तांडू, भौरा विटी, चक्री भौरा विटी तांडू. रंगीत गोट्या बेगडा चेंडू, रंगीत गोट्या बेगडा चेंडू, रंगीत गोट्या बेगडा चेंडू, रंगीत गोट्या देते खेळा, देते खेळा. अरे तो खारबा सागर लोणी माझ्या बाळा, अरे तो खारबा सागर लोणी माझ्या बाळा, अरे तो खारबा सागर लोणी माझ्या बाळा, अरे तो खारबा सागर लोणी माझ्या. हे चक्री भौरा नको, विटी दांडू नको, बेगडा चेंडू नको, रंगीत गोट्या नको. मग कृष्णा तुला काय पाहिजे? ऐका कृष्णानं काय मागितलं. सोडी कानारवी दोर, सोडी म्हणतील्या देते, सोडी कानारवी दोर, सोडी म्हणतील्या देते. आई मज दे दे, बया मज दे दे, आई मज दे दे, दे 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 डेरा घुम घुमते. आई मज दे 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 डेरा घुम घुमते. आई मज दे 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 डेरा घुम घुमते. आई मज दे दे, बया मज दे दे, आई मज दे 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 डेरा घुम घुमते. आई मज दे 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 डेरा घुम घुमते. आई मज दे 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 घुम घुमते, घुम घुमते डेरा 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 घुम 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 घुमते, डेरा घुम 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 डेरा घुम घुमते, घुम घुमते घुम 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 घुमते. आई मज दे दे, बया मज दे दे, आई मज दे 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 डेरा. आई मज दे 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 दे. आई मज दे 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 दे. अरे कृष्णा ते घुमघुम कुठे देतात? यशोदेला चिडली, कृष्ण रागावला आणि तिने डेरे फोडले. यशोदा म्हणली, कृष्णा आता तू गावात राहायच्या लायकीच नाही, उद्यापासून वनात जायचं. भगवान म्हणले सच्चा कार्यकर्त्याला काय कुठे जाऊन कार्यच करायचं. सगळे गोपाळ गोळा केले, वनात गेले, आधी खेळले. काय काय खेळले? विटे दांडू चेंडू लगोनी नाना परी अनेक प्रकारचे खेळ खेळले. जुन्या काळातले जे खेळ होते ना मंडळी, ते माणसाचा शारीरिक बौद्धिक विकास करणारे होते. कारण काय, देवाने विचार केलाय नुसते लोणी खाल्ल्याचा व्यायाम जर झाला नाही ते पोंगा पंडित होते. म्हणून यांना सक्षम बनवायचंय. म्हणून खेळ खेळे. कोणते खेळ खेळे? सुरपारंब्या. सुरपारंबी काय करते? माणसाला चपळ बनवते. पुन्हा रिंगरचो काय करतं? माणसाची नजर पक्की करतं. पुन्हा कबड्डी 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 कबड्डी
तुम्हाला वाजवायचंय, मला म्हणायचंय. ह्यानं फुफ्फुस चांगली होतात. आणि अजून एक खेळ आहे बघा, त्या खेळाचं नाव तुमच्याकडे काय? ज्याच्या हातात चेंडू पडेल त्यानं घ्यायचा आणि दिसल त्याला हाणायचा. या खेळाचा लय फायदा होतो. या खेळाचा काय फायदा आहे? हा खेळ ज्याने खेळला त्याला लग्न झाल्यावर बायकोनं बेलनं फेकून मारू द्या, तांब्या फेकून मारू द्या, सहनशीलता येते मारा त्याच्या अंगात. असा ताकद आहे या खेळाची. पण असे सगळे खेळ खेळे गोपाळ दंबे खांदे भार पोटे भूक काय खेळा याचे सुख तो का म्हणे आता खेळ मोडावा परता. भगवंतानं सांगितलं रोज जसं आपण आपल्या शिजऱ्या खातो ना तशा नाही खायच्या. सगळ्यांच्या शिजऱ्या एका जागी केल्या, त्याचा काला केला. देवढे परमात्मा उभे राहिले. डाव्या हातात प्रसादाचं टोपलं, बोटामध्ये लोणच्याच्या पुडी घेतल्या, उजव्या हातात प्रसादाचा कवळ घेतला. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांकडे पहा, पाठीमागचे देवाने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडं हसा. बाबा तुम्हीच राहिले हसायचे, सगळं गाव हसले आता. हसा ना चष्मावाले बाबा, तुम्ही हसा ना. हसले बघा ते भारत महाराज हसले. ते मला तरी वाटायले तर हसल्यासारखे. असं सगळ्यांच्या मुखावर हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्याला गोपाळ वाटला. याचं वर्णन भगवान शुकदेव करतात. बिभ्रद्वेनम जठरपट योशुंग वेत्रेच कक्षे वामे पाने मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिः स्वैः स्वर्गे